मुंबईवर 26/11 पेक्षाही मोठा हल्ला होणार होता आणि तो अगदी थोडक्यात टळला। नुकतंच एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने मुंबईपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पडगाजवळील बोरिवली या गावात छापा टाकला आणि पकडला गेला एक खतरनाक दहशतवादी साकीब नाचन। हा साकीब 1992 ते 2001 काळामध्ये दहशतवाद्यांसोबत असलेल्या संबंधामुळे तुरुंगात होता। 2003 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाइंड होता। या गुन्ह्यामुळे तो 2017 पर्यंत जेलमध्ये होता। सुटल्यानंतर त्याने पुन्हा नवीन कट रचायला सुरुवात केली। कळस तर तेव्हा झाला ज्यावेळेस त्याने बोरिवलीचं नाव बदलून आलशाम ठेवायचं ठरवलं आणि त्या गावाला ISIS ची राजधानी करायचा निर्णय घेतला। भारतात मुंबईत राहून हा भारत विरोधी कारवाई करीत राहिला। पोलिसांनी जेव्हा याच्या घरावर छापा टाकला त्यावेळेस त्यांना तिथे 38 लाखांची रोकड, ISISचं प्रोपोगंडा मटेरियल, ट्रेनिंग मॅन्युअल आणि सर्वात धक्कादायक म्हणजे 40 ड्रोन आणि मुंबईतील 40 ठिकाणी हल्ल्यांची आखणी केलेला प्लॅन सापडला। आता एक क्षण विचार करा की जर ही रेड झालीच नसती तर काय झालं असतं? आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे हे लोक पुन्हा पुन्हा तुरुंगातून बाहेर कशी येतात? तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ही व्हिडिओ लाईक करायला विसरू नका।